प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. श्रमिक जन हो श्रम परिहारा, मज पाशी यावे. शांती तुम्हाला मिळेल ऐसे निश्चित जाणावे. नम्र हृदय तव येशू जैसे मजला लाभावे. नम्रता, शांती, विसावा अशा प्रकारचे बरेच शब्द आजच्या तिन्ही वाचनामध्ये आपल्याला ऐकायला मिळतील. पहिल्या वाचनामध्ये जखऱ्याचं पुस्तक आपल्याला सांगत आहे, सियोनच्या कन्ये आनंद कर, उल्हास कर, कारण तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. राजा म्हटल्यानंतर तो घोड्यावर बसून यायला पाहिजे होता, परंतु त्यावेळेला घोडा हे युद्धाचं प्रतीक होतं आणि म्हणूनच हा राजा घोड्यावर बसून येत नाही, तो गाढवावर, गाढवीच्या पिल्लावर बसून येत आहे. गाढवावर किंवा गाढवीच्या पिल्लावर येणं हे शांतीचं प्रतीक. तुम्ही आपल्या नाताळचा गोठा पाहिलेला आहे का? तिथे एखादं गाढव बघितलेलं आहे? कुठून आलं ते गाढव? अहो, जेव्हा योसेफाने पवित्र मरियेला बेथलेम ह्या ठिकाणी नेलं तेव्हा ती गाढवावरती आरूढ झालेली. तुम्ही विचार करा, नाझरेतची एक महिला अगदी ऐन प्रसूतीच्या उंबरठ्यावर असताना गाढवावरती बसून जाते आणि त्यानंतर शांतीच्या राजपुत्राला जन्म देते. पुढे हा शांतीचा राजा सुद्धा जेव्हा जेरुसलेममध्ये प्रवेश करतो तेव्हा सुद्धा तो गाढवावरती बसून प्रवेश करतो. शांतीपुत्र, शांतीचा अधिपती, शांतीचा सम्राट असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जखऱ्याने केलेलं हे भाकीत प्रत्यक्ष येशूच्या मध्ये पूर्णत्वास केला. आज तोच प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे की मी मनाचा सौम्य आणि नम्र आहे, माझ्यापासून शिका. आणि विशेष करून तो सांगत आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रभू येशू ख्रिस्त अखिल मानव जातीला विसावा देण्यासाठी आला. आणि अशा पार्श्वभूमीवरती संत पौल आपल्याला काय सांगत आहे, आपण देहाच्या प्रेरणेने चालायचं नाही, आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त लीन, नम्र, सौम्य, शांत होता, कारण तो केवळ शरीराचे चोचले पुरवत नव्हता, शरीराच्या मागण्या पूर्ण करत नव्हता, तो आत्म्याच्या प्रेरणेने चालत होता. त्या आत्म्याच्या प्रेरणेने चालत असताना त्याने कितीतरी लोकांच्या जीवनाला स्पर्श करून त्यांना देखील पवित्र आत्म्याठायी नवजीवन जगण्यासाठी उद्युक्त केलं. म्हणून आज आपली सगळी ओझी घेऊन त्याच्या चरणापाशी येऊया. खरा विसावा त्याच्या ठायी आहे ह्याची जाणीव ठेवूया. आपलं ओझं कितीही मोठं असो, प्रभूचा खांदा खूप मोठा आहे. एका बाजूला त्याने खांदा दिलेला आहे, दुसऱ्या बाजूला आपल्याला खांदा घालायचा आहे. म्हणूनच तो जू हे हा शब्द वापरतो की माझं जू आपणावर घ्या आणि माझं ओझं हलकं आणि माझं जू सोयीचं आहे. परमेश्वराच्या इच्छेनुसार जेव्हा माणूस जगाला सुरुवात करत असतो तेव्हा देखील हाच अनुभव त्याला येत असतो. हा अनुभव आपल्याला यावा म्हणून विशेष प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.